करून त्यांना मात्र सन्मानित केलं जाते. आंबेठाण चषक 2025 देखील आपण पाहिलं ते संपन्न होते. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची मॅच आपण पाहिलं ते सुरू होते. सामना क्रमांक 3 तो देखील आपण पाहिलं ते सुरू होते. 6 षटकांचा 6 ओव्हरचा सामना देखील आपण पाहणार आहोत. विनंती एकच असेल, थोडी घाई करा मित्रांनो. 1:15 वाजायला आलेत. तिसरी मॅच आहे पहिल्या फेरीतील. त्यानंतर आणखीन एक मॅच होणार आहे. त्यानंतर सेकंड राउंडच्या 2 मॅच आहे. त्यानंतर क्वार्टर फायनलची एक मॅच आहे. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा, थोडी घाई करा आणि आयोजकांना सहकार्य करा. ही आपल्याला विनंती आहे. आंबेठाण चषक 2025 श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण आयोजकांच्या वतीनं. त्यानंतर मॅच होईल सुरू आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून आपण ऐकूयात पहिल्या डावासाठी आदरणीय सुमित सुतार सरांना. धन्यवाद. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाडावा. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तुम्हा सर्वांना सप्रेम नमस्कार. स्मार्ट विलेज आंबेठाण नगरीवरती आपण पाहतोय श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण आयोजित टेनिस बॉल क्रिकेटचा महारण संग्राम आंबेठाण चषक 2025 दिवस क्रमांक ही स्पर्धा जी मात्र सुरू आहे. आणि पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुरू होतोय. लेट्स प्ले. डावाला होईल सुरुवात, चला खेळूयात. पहिला चेंडू कार्तिक नवलेने इथे मैदानाच्या आतमध्ये केलाय. अमरनाथ गोरे उर्फ सोन्या गोरे यांच्या बॅटमधनं चेंडू आपण पाहिला बॅकवर्ड पॉइंटला, सीमारेषा पार. हे रास्ते हे चार के शानदार चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. थँक्यू. रोहिणीताई पडवळ आणि आरवी दिदी चंद्रकांत सातपुते स्पोर्ट्स फाउंडेशन, शिवगर्जना आणि सुपरस्टार शिवे वहागाव यांच्या विरोधात अजय राजपूत 11 चाकण ही मॅच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू झालीत. आणि पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन कार्तिक नवले आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. उलव्या टप्प्याचा चेंडू होता, सावधतेने डिफेन्स केलाय. सोन्या गोरे यांचा चेंडूवरती आपण पाहताय इथे मात्र पूर्णपणे प्रभुत्व पाहायला मिळालं होतं, मात्र तिथे थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं. एक सिंगल आणि सिंगलच्या साह्याने धावफलकामध्ये एका धावेची नोंद होईल. 5 अंकामध्ये धावफलकाने प्रवेश केलेला आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. अजय राजपूत आणि अमर गोरे ही जोडी आपण पाहतोय. अजय राजपूत 11 चाकण या संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल झाली. सलामीला बॅटर आपण पाहिले तर मैदानावरती आलेला आहे. गोलंदाज पुढे एकदा कार्तिक नवले. यावेळेसचा चेंडू शॉर्ट ऑन पुल केलाय स्क्वेअर लेगला, बाउंड्री लाईनला. एक टप्पा खा चेंडू सीमा पार होतोय. 4 धावा चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. कराच्या साह्याने आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती चाकण संघ धावफलकावरती 9 धावांची नोंद लावताना पाहायला मिळेल. 9-9-9 या स्पर्धेचे किती गुण गाव. भरदार आयोजन, रंगीबेरंगी कपडे, सुसज्ज मैदान, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आंबेठाण आज मात्र दुमदुमलंय, क्रिकेटमय होताना पाहायला मिळालंय. या ठिकाणी आपण पाहतोय शिवेगावचे आदर्श युवा सरपंच अक्षय शेठ शिवेकर आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होते. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्नावा. त्याचप्रमाणे आदरणीय तुषारदादा मांडेकर उपस्थित होत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना विनंती केला तर आपला अमूल्य संपन्न होते. श्रीराम स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आहे. सरपंच अक्षय शेठ शिवेकर आणि मित्रपरिवाराला विनंती आहे आपण व्यासपीठावरती या आणि स्थानापन्नावा. ओटू कॉम्बो. चौकार येतोय. गॅपमध्ये खेळलेला चेंडू 2 क्षेत्ररक्षकांची जरी तिथे मात्र ओलांडताना पाहायला मिळाली. कार्तिक नवलेला इथे मात्र चौकार येतोय अजय राजपूतच्या बॅटमधनं. यावेळेसचा चेंडू होता तिथे मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक राहिले दूरवरती. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधनं चेंडू सीमा पार लॉंग स्टॉपला येतोय चौकार. हे रास्ते हे चार पाहुणी चौकार. मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. थँक्यू. आंबेठाण चषकामध्ये पहिली चौकार हॅट्रिक नोंदवणारा फलंदाज अजय राजपूत, मॅन फ्रॉम चाकण. या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक नोंदवणारा खेळाडू अनिकेत रोडे आहे, तर पहिले चौकार हॅट्रिक नोंदवणारा खेळाडू अजय राजपूत आहे. चाकणगावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये आज मात्र मैदानाच्या आतमध्ये एक दर्जेदार खेळ करून दाखवताना पाहायला मिळालाय. बराच काळ अजय राजपूतचं क्रिकेट पाहायला मिळालं नाही, मात्र आज आपण पाहतोय आंबेठाण चषकामध्ये अजय राजपूत नावाचं वादळ पुन्हा एकदा मैदानावरती आलंय आणि दाखल झाले. लगोपाठचे 3 चौकार खेळलाय आणि 17 धावा धावफलकावरती चाकण संघाच्या स्कोर कार्ड वरती लावून गेलाय.
कार्तिक नवले पहिल्या षटकासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये पुन्हा एकदा शिवे वहागाव संघाकडनं तयार होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, त्यावरती आक्रमण. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. ब्रँडेड स्ट्रोक, एक टप्पा घे चेंडू सीमा पार. लगोपाठचा चौथा दर्जेदार आंबेठाण चषकाचा चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. 4 धावा चौकाराच्या साह्याने आपण पाहतोय स्कोर कार्ड देखील पुढे गेलं. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. अजय राजपूत 11 चाकण संघ प्रथमतः पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतोय आणि स्कोरबोर्ड वरती बिनबाद 21 धावा नोंदवल्या गेल्यात. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघांनी एकमेकांच्या विरोधात चांगलं क्रिकेट खेळलाय. मात्र इथं पाहावं लागेल कोण कोणावरती भारी ठरणार आहे. विधुंद सागराच्या लाटेत कधी मागे तर कधी पुढे व्हायचं असतं. अरे वेड्या, नेहमीच काय जिंकायचं, कधी हारून सुद्धा जिंकायचं असतं. जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मात्र हे दोन्ही संघ इथे मात्र एकवटलेत. आपण जर पाहिलं तर आंबेठाण चषकाचे हे बहरदार आयोजन. प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक. या स्पर्धेमध्ये 5 टू व्हीलर इलेक्ट्रिक स्कूटी आपण पाहतोय आणि 9 सायकल असणार ही एक मानाची दर्जेदार सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा इथे मात्र संपन्न होत आहे. सुंदर फटका होता अमर गोरे यांच्या बॅटमधनं चेंडू. आपण जर पाहिलं तर ऑफसाईड रिजन कव्हरला तिथे मात्र चेंडू खेळलाय. डीप कव्हर पॉईंटमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण फील्ड केला गेलेला चेंडू. एक सिंगल आणि सिंगलच्या साह्याने धोफलकावरती 22 धावा नोंदवल्या गेल्या. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. येईल तारावया कोणी वाट कोणाशी पाहू नका. आज जर संघासाठी खेळायचं असेल, संघासाठी तारणहार व्हायचं असेल तर आज तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. जग तुम्हाला प्रसिद्ध करणार आहे. पुणे टेनिस क्रिकेट.in ची टीम तुम्हाला प्रसिद्ध करणार आहे. मात्र इथे जर पाहिलं तर मैदानावरती षटक क्रमांक 2 साठी शिवेगावचा सुपरस्टार खेळाडू कुणाल शिवेकरच्या हातामध्ये षटक दिलं गेलंय. चांगला चेंडू होता तिथे मात्र आपण पाहता इथे अजय राजपूत पिछिट करायचा प्रयत्न करत होता. मात्र चेंडू आपण जर पाहिलं तर परफेक्ट बॅटवरती मिडल होऊ शकला नाही. लेग बाईच्या स्वरूपामधनं एक सिंगल धावेल आणि एक सिंगल धाव मात्र स्कोरबोर्डला पुढे घेऊन जाईल. फलकामध्ये 23 अंक नोंदवला गेलाय. 1.2 षटकांचा खेळ अद्याप संपला गेला. या ठिकाणी या आंबेठाण चषक 2025 स्पर्धेच्या निमित्तानं लाईव्ह साठी सौजन्य देणारे स्मार्ट व्हिलेज आंबेठाण नगरीचे युवा उद्योजक सन्मान्य तुषार शेठ मांडेकर साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपला सन्मान या ठिकाणी श्रीराम स्पोर्ट्स आंबेठाणच्या वतीने संपन्न केला जातोय. आपल्याला विनंती राहील या सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करावा आणि योगेश शेठ चव्हाण, निखिलदादा घाटे या दोन्ही मान्यवरांना विनंती राहील आपण तुषार शेठ मांडेकर लाईव्ह साठी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून मिळाले त्यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न करावा. डॉट चेंडू आपण पाहिलं तर कुणाल शिवेकरच्या मैदानावरती इथे अमर गोरे यांना येताना पाहायला मिळाले. पहिले 2 चेंडू आपण पाहतोय सिंगल धावा आल्यात. मात्र त्यानंतरचे 2 चेंडू अमर गोरे यांच्यासाठी मात्र डॉट निर्धाव पडताना पाहायला मिळाले. कुणाल शिवेकरकडे देखील ती क्षमता आहे. अमर गोरे अर्थात सोन्या गोरे या नावाने प्रचलित असणारा खेळाडू पुणे टेनिस क्रिकेटनं त्याची नोंद घेतली. तो खेळाडू आज आंबेठाण चषकामध्ये आहे. पॉवरफुल हिट मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमध्ये येणार काही पाहिजेत. बॅटची इच मात्र नक्की होते आणि तिथे मात्र बळीची टाळी आणि पाहायला मिळाला आहे पहिल्या क्रमांकाचा बॅटर अजय राजपूत 11 चाकण संघाकडनं. बिग विकेट डाऊन अमर गोरे बॅक टू द पेव्हिलियन. संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली कॅमेरामन. दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. श्रीराम स्पोर्ट्स आंबेठाण यांच्या वतीनं शिवेगावचे युवा आदर्श सरपंच सन्मान्य अक्षय शेठ शिवेकर या मान्यवरांचा देखील सन्मान संपन्न केला जातोय. अक्षय शेठ शिवेकर सरपंच साहेबांना विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करावा. त्यांना सन्मानित करण्यासाठी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय संतोष भाऊ काकरे त्याचप्रमाणे निखिल भाऊ घाटे या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो युवा आदर्श सरपंच अक्षय शेठ शिवेकर यांचा सन्मान आंबेठाण चषकाच्या वतीनं श्रीराम स्पोर्ट्स क्लबच्या वतीने या ठिकाणी संपन्न केला जातो आहे. पहिल्या क्रमांकाची विकेट आलीत अमरनाथ गोरे बॅट्समन मैदानावरती बाद झालेत तर नवीन फलंदाज राहुल कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 23 धावांवरती पहिल्या क्रमांकाचा बॅटर बॅक टू द पेव्हिलियन येताना पाहायला मिळाला. तंबूच्या आश्रयाला आहे.
अजय राजपूत 11 चाकण संघाला इथे पहिला ब्रेक थ्रू मिळालाय. तर कुणाल शिवेकरच्या रूपानं पहिला ब्रेक थ्रू देऊन देणारा खेळाडू इथे आपण पाहतोय अमर गोरे इथे बाद करण्यामध्ये त्याला मिळालेलं यश आहे. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा, यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ, यश म्हणजे तुम्ही केलेल्या अप्रतिम प्रयत्नांचं फळ. कुणाल पुढे एकदा अजय राजपूत साठी इथे मात्र चेंडू आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा आहे. दर्जेदार एक क्रमांकाचं षटक आपण पाहतोय, अतिशय खर्चिक पाहायला मिळालं. मात्र दुसऱ्या षटकामध्ये कुणाल शिवेकरचं प्रभुत्व पाहायला मिळालं. केवळ 2 धावांचं षटक मैदानाच्या आतमध्ये कुणाल शिवेकरने केलंय. दर्जेदार षटक पाहायला मिळालं आणि एक फलंदाज तिथे मात्र बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं. 2 षटकांचा खेळ संपलाय. अजय राजपूत 11 चाकण संघ आपण पाहतोय पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतोय. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक 3 ला इथे सुरुवात होईल आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये आपण पाहतोय शिवेगावचा रायझिंग स्टार खेळाडू ज्याने खऱ्या अर्थानं मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये देखील एक आपलं नाव वलयांकित केलं आणि खेड तालुक्यामध्ये देखील शिवेगावचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पोहोचवलं. तो खेळाडू विवेक शिवेकर इथे गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिलं षटक, सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये रोहिणीताई पडवळ, आरवी दिदी, चंद्रकांत सातपुते स्पोर्ट्स क्लब, शिवगर्जना सुपरस्टार शिवे वाहगाव या संघाकडनं इथे आपण पाहतोय गोलंदाजीचा स्वैरभैर मारा करण्यासाठी विवेक शिवेकर सज्ज आहे. राहुल कदम ऑन स्ट्राईक. वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. बॅटचा स्पेल पाहता तिथे मात्र विवेक शिवेकरचा गोलंदाजीचा नजराणा देखील पाहायला मिळाला. गोलंदाजांसाठी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये हे नंदनवन ठरणारं ग्राउंड आज मात्र बॅटिंगचा बोलबाला देखील आपण पाहिलाय. जेवढं प्रभुत्व गोलंदाजांचं आहे तेवढं वर्चस्व देखील फलंदाजांचं पाहायला मिळाले. 23 धावसंख्येवरती आपण पाहतोय चाकण संघाचा स्कोर कार्ड स्थिर आहे. 1 गडी आतापर्यंत बाद झालाय. तर आता मात्र दुसऱ्या विकेटसाठी इथे आपण पाहतोय राहुल कदम, तर दुसऱ्या बाजूला अजय राजपूत इथे बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. भागीदारी रचली जाईल, पार्टनरशिप होणार का हे मात्र या ठिकाणी पाहावं लागेल. चाकण संघ किती धावांचं आव्हान शिवे महागाव संघाच्या समोर देणार. यावेळेसचा चेंडू तिथे मात्र आपण पाहतोय दिनेश कडनं चुकी झाली. चेंडू सुटलाय, पुला खालून पाणी निघून गेलाय. चेंडू सीमा पार, वाईडिश लॉंग ऑनला चौकार, 4 धावा. हुनी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. चौकार येतोय आणि चौकाराच्या साह्याने धावफलक बदलला जाईल. धावफलकावरती 27 धावा नोंदवल्या गेल्या. एक कडक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये राहुल कदमच्या बॅटमध्ये देखील पाहायला मिळाला. आगामी काळामध्ये राहुल कदमने देखील टेनिस क्रिकेट गाजवले. हा चेंडू देखील लो फुल टॉस होता. तिथे मात्र आपण पाहतो बॅकवर्ड पॉइंटला चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड केला गेला चेंडू. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आणि एका वेगवान सिंगल धावेच्या साह्याने आपण पाहतोय स्कोरबोर्डवरती 28 धावा नोंदवल्या गेल्यात. 28 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ दी 1 विकेट. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय प्रगती पथावर आहे. विवेक शिवेकर षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जाते. आपुल्या हित जो असे जागता धन्य माता पिता तयाची या पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. विवेक शिवेकर हे शिवेगावचे एक टेनिस क्रिकेटचं शिल्प आज मैदानावरती इथे गोलंदाजी करत आहे. यावेळेसचा चेंडू तिथे मात्र आपण पाहताय अजय राजपूतचं आक्रमण आहे. मुख्य व्यासपीठाला मानवंदना आणि चेंडू नो बॉल कळवलाय. नो चेंडूवरती आपण पाहताय मोठं प्रत्युत्तर. चेंडू सीमा पार, षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. खेड तालुका टेनिस क्रिकेटचा शहनशाह सचिन बर्गे सरांचं आगमन झाले आणि अजय राजपूतनं त्यांचं स्वागत षटकाराने केलंय. पहा मित्रांनो, नो बॉलवरती मिळालेल्या षटकार धावफलकामध्ये वाढ होईल. 35 धावा धावफलकावरती चाकण संघाच्या स्कोर कार्ड वरती आल्यात. विवेककडनं खराब चेंडू मैदानावरती आला. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिट वरती प्रचंड मोठा हल्ला बोल. मैदानाच्या आतमध्ये उठतायत अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा, लांबच लांब. अजय राजपूतच्या बॅटमधनं षटकार, 6 धावा. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. आउट ऑफ दी पार्क, आउट ऑफ द स्टेडियम जाणारा चेंडू आपण पाहतोय अजय राजपूतचा बॅक टू द बॅक. दुसरा ते डीप मिड विकेट मध्ये दैदिप्यमान षटकार पाहायला मिळालाय.
चाकण संघ मात्र आता वाटचाल करते, धावफलक वाढला जाईल. 41 अंकावरती धावफलक आहे. कुणाल शिवेकरनं 2 धावांचं षटक केलंय. मात्र विवेक शिवेकरचं षटक आतापर्यंत 18 धावांचं पाहायला मिळालं. 21 धावांचं षटक कार्तिक नवलेचं पाहायला मिळालं. इथे मात्र प्रत्येक धाव आज शिवे संघासाठी महत्वाची आहे, तेवढा प्रत्येक चेंडू देखील चाकण संघासाठी महत्वाचा असणार आहे. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. अविस्मयतेचा खेळ म्हणून क्रिकेटकडे आपण पाहिलंय. जर त्याला महत्व नाही, मात्र मैदानाच्या आतमध्ये अजय राजपूतची बॅट बोलायला लागली. दुपारचं सत्र इथे मात्र इथे धावांचा प्रचंड मोठा पाऊस पडण्यासाठी इथे मात्र सज्ज झाले. यावेळेसचा चेंडू स्विच हिट केलाय. अप्रतिम दर्जेदार कल्पकता, नजाकत, ताकद, पॉवरफुल स्ट्रोक, स्विच हिटचा फटका अजय राजपूतच्या बॅटमधनं. चौकार, 4 धावा. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. सन्माननीय अरुण सरांच्या ठिकाणी शुभागमन मनापासून स्वागत. अजय राजपूत इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करतोय. 9 चेंडू मध्ये 33 धावा खेळलाय. कलात्मक दर्जेचा कलाविष्कार मैदानाच्या आतमध्ये दाखवून चाललाय. चाकण संघ 45 स्कोरबोर्ड वरती आहे. विवेक शिवेकर पुन्हा एकदा. हा चेंडू मात्र इथे आपण पाहतोय ट्रॅक बदलताना पाहायला मिळालं विवेक कडनं. इथे मात्र थोडासा चेंडू खराब येतोय. अतिरिक्त आहे, अवांतर आहे. धावफलकामध्ये स्कोर कार्ड मध्ये एक बोनस रुपये धाव भर देईल. धावफलकामध्ये 46 धावांची भर होताना पाहायला मिळाली. राहुल कदम 3 चेंडूमध्ये 5 अंकावरती नाबाद आहे. अजय राजपूत 9 चेंडू खेळतोय, 33 अंकावरती नाबाद. विवेक शिवेकर पुन्हा एकदा. यावेळीचा चेंडू तिथे मात्र आपण पाहत आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाणारा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडू पर्यंत आलेत. चेंडू अडवला गेलाय. फील्ड केला गेलेला चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि चेंडू फेकेपर्यंत दुसरी धाव इथे मात्र पळून पूर्ण केली गेली. 2 धावा प्राप्त होतील, स्कोर कार्डला पुढे घेऊन जातील. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आटोपलाय. अजय राजपूत 11 चाकण संघ पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 1 गडी बाद 48 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. चला वेळ वाचवा, स्पीडअप करा मित्रांनो. 3 षटकं मैदानावरती संपलीत. 18 चेंडूंचा खेळ आपण पाहतो इथे संपला गेलाय. पहिल्या इनिंगचा पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्ध बाकी आहे आणि उर्वरित उत्तरार्धामध्ये इथे मात्र पाहावं लागेल चाकण संघ किती धावा बनवणार तर शिवे वहागाव संघ किती धावा खर्च करणार. पुढचा काळ आणि वेळ तुम्हाला याच मैदानावरती सांगून जाणार आहे. दोन्ही संघ इथे आपण पाहतोय प्रतिस्पर्धी आहेत. दोन्ही संघ इथे आपण पाहतोय बलाढ्य आहे आणि दोन्ही संघांचा फौज फाटा जर पाहिला तर खेड तालुक्याच्या पटलावरती खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूने आपलं नाव वलयांकित केलेले खेळाडू आज मात्र या आंबेठाण चषकामध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस चेंडू होता तिथे मात्र आपण पाहतोय 4थ्या षटकाला प्रारंभ झालाय. कार्तिक नवलेला विकेट मिळेल. टेकन व्हेरी गुड कॅच. झेल झालाय मैदानाच्या आतमध्ये. कुणाल शिवेकर झेल टिपलाय आणि मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे बॅटर राहुल कदम बॅक टू द पेव्हिलियन. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. राहुल कदम बॅट्समन बाद झाले. दुसऱ्या क्रमांकाचा बॅटर चाकण संघाकडनं बाद होतोय. तंबूच्या आश्रयाला पोहोचतोय तर नवीन फलंदाज आपण पाहत आहे सचिन बर्गेसर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. व्यावसायिक गटामध्ये असेल, खुल्या गटामध्ये असेल, महाराष्ट्र टेनिसच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्याने खऱ्या अर्थानं चांगला टेनिस क्रिकेट खेळला आणि खेड तालुक्याचं नाव आणि आपल्या चिंबळे गावाचं नाव ज्यानं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती बसवलं तो खेळाडू सचिन बर्गेसर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चाकण संघाकडनं सचिन बर्गेसर आता मात्र स्ट्राईकसाठी असेल. नॉन स्ट्राईक रिटर्न क्रीजला अजय राजपूत आपण पाहत आहे की ज्यानं एक बलाढ्य ताकदवान बलशाली फलंदाजी केली. 10 चेंडूमध्ये 35 धावा आतापर्यंत खेळलेला पाहायला मिळाल्यात. 48 धावांवरती चाकण संघाचा स्कोर कार्ड आहे. षटक क्रमांक 4 ला प्रारंभ झालाय. कार्तिक नवलेला दुसऱ्या क्रमांकाची विकेट मिळाली. गोलंदाज इथे मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. कार्तिकचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सचिन यांच्यासाठी मात्र डॉट निर्धाव येईल. छत्री पावसाला थांबवू शकत नाही. पावसात थांबण्याचं धाडस नक्की देऊ शकते. आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही. जिंकण्याची प्रेरणा नक्की देऊन जाते. त्या आत्मविश्वासानं मैदानाच्या आतमध्ये मात्र गोलंदाजी करावी लागेल. विवेक शिवेकरचं षटक खर्चिक पडलं. कार्तिक नवलेने देखील 21 धावा खर्च केल्यात. मात्र अजूनही मॅच इथे संपली नाही. यावेळेसचा चेंडू तिथे मात्र आपण पाहतोय फटका फसलाय आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये झेल ड्रॉप होताना पाहायला मिळालाय. सचिन बर्गे सरांचा झेल तुम्ही सोडलाय या गोष्टीचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे.
पुढचा काळ आणि वेळ तुम्हाला याच मैदानावरती सांगून जाणार आहे. या झेलची किंमत काय असेल सचिन बर्गे उरलेले चेंडू तुम्हाला इथे मात्र खेळताना सांगतील. 49 धावा स्कोरबोर्ड वरती आल्यात. प्रथमेश ठोंबरेकडनं इथे झेल शॉट सुटताना पाहायला मिळाला, ड्रॉप होताना पाहायला मिळाला. मात्र एफर्ट सुंदर आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं आंबेठाण नगरीचे उद्योजक अनुराग दादा मांडेकरांचं या ठिकाणी आगमन होते. मनापासून स्वागत आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. वाह, अप्रतिम, जबरदस्त झेल पाहायला मिळाला. टेकन, व्हेरी गुड कॅच. प्रकाश कारके, ओल्ड इज गोल्ड. अप्रतिम झेल. अजय राजपूतचा खेळ संपलाय. चाकण संघाला तिसरा धक्का, तिसरा हादरा. बॅटर अजय राजपूत तंबूच्या आश्रयाला. संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. आंबेठाण चषक 2025 स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर हा अवॉर्ड देखील आपण या ठिकाणी देणार आहोत. त्यासाठी एक स्पोर्ट्स सायकल देखील आपण या ठिकाणी देणार आहोत. अतिशय दर्जेदार, जी जान लावून खऱ्या अर्थाने क्रिकेट खेळावा लागतो. काय एफर्ट्स होते, क्रिकेटला वय नसतं. प्रकाश कारके सरांनी टिपलेला सुंदर झेल मैदानावरती पाहायला मिळाला आणि तिथे मात्र चाकण संघाकडनं अजय राजपूत बाद होताना पाहताय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. माऊली प्रशांत शिंदे अर्थात माऊली शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. काय असेल प्रशांतची फलंदाजी मात्र पाहावं लागेल. गोलंदाज कार्तिक नवले चौथ्या षटकासाठी पुन्हा एकदा तयार होईल. चांगला चेंडू होता तिथे मात्र आपण पाहतो खोलवर टप्प्याचा चेंडू खांडून काढलाय. अलॉंग द कार्पेट आहे. दिनेश नवलेने चेंडू कव्हर केला. सुंदर क्षेत्ररक्षण, चेंडू फील्ड केला आणि चेंडू फेकेपर्यंत घेतलेली एक सिंगल धाव आणि एका धावेच्या साह्याने धावफलकावरती आपण पाहतोय चाकण संघ अर्धशतक पूर्ण झाले. 50 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. क्षेत्ररक्षणाची विभरचना मात्र इथे थोडीशी बदलली जाईल. आपण जर पाहिलं तर डीप मिड विकेट मध्ये कुणाल शिवेकर उभा आहे. डीप लॉंग ऑन मध्ये देखील क्षेत्ररक्षक उभा आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहतो इथे मात्र थोडंसं सजवलं जाईल. तिथे मात्र आपण पाहतो हलक्या हाताने चेंडू स्टिअर केला. चेंडूला तिथे मात्र खेळून काढलंय. केवळ दिशा दिली चेंडूला आणि चेंडू आपण जर पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंट डीप रिजन मध्ये जाताना पाहायला मिळाला. एक सिंगल घेतली जाईल आणि सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती संपला. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती स्कोरकार्डवरती चाकण संघ आपण पाहतोय 3 गडी बाद 51 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक 5 कोणाच्या हातामध्ये दिले जाईल हे मात्र या ठिकाणी पाहायचं आणि 5व्या षटकासाठी पुन्हा एकदा कुणाल शिवेकरचा इथे वापर केला जाणार आहे. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 5वं षटक कुणाल शिवेकरला इथे मात्र पुन्हा एकदा आमंत्रित केले गेले हे षटक करण्यासाठी. मात्र पाहूयात कुणाल शिवेकरचे हे 6 चेंडू कशा प्रकारे असणार आहे. सेकंड लास्ट षटक आपण पाहणार आहोत मैदानावरती. कुणाल शिवेकर गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये सज्ज होतोय. सचिन बर्गे सरांचा क्लास होता मात्र तिथे दिनेश नवले झेल खाली आहे. टेकन, व्हेरी गुड कॅच. सचिन सरांचा खेळ संपलाय. स्वस्तामध्ये बॅटर मैदानावरती बाद. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज चाकण संघाने गमावलाय. संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. होत आहेत इथे मात्र सचिन बर्गे इथे आपण पाहिलं तर बाद झालेत. स्वस्तामध्ये बॅटर बाद आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं तीर्थक्षेत्र येलवाडी नगरीचे उद्योजक सन्माननीय दिनेश भाऊ गाडे पाटील आणि त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होतोय. आंबेठाण चषक 2025 स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत आहे. सचिन बर्गे बाद झालेत तर धावफलकावरती आपण पाहतो 51 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅट्समन कल्याण रेखा मात्र आता इथे डावाला आकार देणारी फलंदाजी करणार का हे मात्र या ठिकाणी पाहायचंय. कुणाल शिवेकर आज मात्र मैदानाच्या आतमध्ये विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याची मात्र ख्याती आहे आणि त्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र केली जात आहे. 5व्या षटकाला प्रारंभ केला आणि 5व्या षटकातील पहिल्या चेंडूवरती सचिन बर्गे यांना मात्र बाद करण्यामध्ये मिळालेले यश आहे. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा, यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ, यश म्हणजे तुम्ही केलेल्या अप्रतिम प्रयत्नांचं फळ. मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय हे यश कोणाला मिळणार आणि या पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 3चा विजयाचा प्रबळ दावेदार कोणता संघ ठरणार हे मात्र या ठिकाणी पाहावं लागेल.
कल्याण रेखे यांच्यासाठी मात्र चेंडू आपण पाहतोय हलक्या हाताने तिथे मात्र केलाय. चेंडू खेळून काढला जाईल, एक सिंगल येईल. चेंडू अडवला जाईल. लॉंग ऑन रिजनमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आकाश नवलेकडनं. एक सिंगलच्या सहाय्याने धावफलकामध्ये 52 धावांची नोंद होताना पाहायला मिळाली. हर्षल जहाँ झुक जाए वही मंदिर होता है, हर्षल नदी जहाँ समझ जाए वही समुंदर होता है. जीवन की कर्मभूमि में तो युद्ध बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. आज हे टेनिस क्रिकेटचं महायुद्ध. खेड तालुक्यातील तारे सितारे प्रशांत शिंदे अर्थात माऊली शिंदेच्या बॅटमधनं जलवा, धुमधडाका, बंगाली रसगुल्ला, आसमानी टोला, षटकार, 6 धावा. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. षटकार येतोय आणि षटकाराच्या साह्याने धावफलक वाढला जाईल. 58 धावांवरती आपण पाहतोय चाकण संघाचं स्कोरकार्ड जाऊन पोहोचले गेले. कुणाल शिवेकर जो गोलंदाज की एक कंजूस गोलंदाजी करत होता, त्या गोलंदाजाला देखील आपण पाहतोय प्रशांत शिंदे या फलंदाजानं मात्र आसमान दाखवलंय. पहा मित्रांनो क्रिकेट. ऑर्गनायझर कमिटीकडून एक सूचना आहे. बॉल जर खराब झाला, हरवला, फुटला तर नवीन चेंडू दिला जाईल याची नोंद घ्या. ऑर्गनायझर कमिटीकडनं ही सूचना आहे. आंबेठाण चषक 2025 टेनिस क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतोय. अतिशय काटेकोर नियोजनामध्ये आपण पाहतोय ही स्पर्धा मात्र या ठिकाणी संपन्न होत आहे. श्रीराम स्पोर्ट्स आंबेठाण, बंटीदादा मांडेकर, निखिलदादा घाटे, संतोष काकरे, निखिल मांडेकर या संपूर्ण आयोजकांच्या कष्टाला मात्र आज यश येताना पाहायला मिळाले. प्रचंड मोठा गर्दीचा जनसमुदाय आपल्याला पाहायला मिळतोय. सायंकाळ सत्र देखील यायचं शिल्लक आहे, मात्र दुपार सत्रामध्ये इथे प्रेक्षक राजा मात्र गर्दी करताना पाहायला मिळतोय. क्रिकेटची गर्दी इथे गर्दी करताना पाहायला मिळाले. आंबेठाण चषक आज मात्र हाऊसफुल होताना पाहायला मिळतंय, सुपर डुपर होताना पाहायला मिळतंय. 2026 आणि पुढच्या वर्षाचा पहिला दिवस इथे मात्र या स्पर्धेची फायनल आहे. गुरुवार दिनांक 1/1/2026 रोजी फायनल पाहायची. मात्र या 5 टू व्हीलर कोणाच्या नावावरती असणार, 1 लाख रुपयांचं पारितोषिक कोण घेऊन जाणार, मानाचं चषक कोणाला मिळणार, 1 तारखेचं सायंकाळ सत्र तुम्हाला सांगणार आहे. मात्र चर्चासत्र रंगलं गेलं. ही स्पर्धा कशी होणार या स्पर्धेचं चर्चासत्र देखील आपण पाहिलं तर अतिशय दर्जेदार होतं. पुन्हा एकदा माऊली शिंदे आक्रमक डीप मिड विकेटमध्ये चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. वाघांची धाड, फोडला पहाड, षटकार. छत्रपती बडा संघर्ष उतनी शानदार जीत असं म्हटलं जातं आणि प्रशांत शिंदे या खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये मात्र स्वतःला सिद्ध केलंय. 2 चेंडूवरती लगोपाठचे 2 उत्तुंग षटकार मैदानावरती खेळलेत. षटकार हॅट्रिक येणार का हे मात्र या ठिकाणी पाहावं लागेल. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अर्धशतक नोंदवलंय, चौकार हॅट्रिक झालीत. षटकार हॅट्रिक होणार का हे मात्र या ठिकाणी पाहावं लागेल. प्रशांत शिंदे अर्थात माऊली शिंदे यांच्या बॅटमधनं पाहावं लागेल. स्पर्धा ही स्वतःसाठी आणि स्वतःला जिंकण्यासाठी असावी, इतरांना हरवण्यासाठी नाही. गोलंदाज कुणाल शिवेकर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहे. कुणाल शिवेकरचा हा चेंडू मात्र ऑफस्टिकच्या बाहेरून जाणार आहे. मुख्य पंच दीपक पिळगावकर सर कळवतात चेंडू वाईड आहे, अतिरिक्त आहे, अवांतर आहे. 1 धाव इथे मात्र बोनस रुपये भर देईल आणि धावफलक आपण पाहतोय पुढे जाईल. 65 अंकामध्ये धावफलकाने प्रवेश केलेला आहे. शिवेगावातील सर्व तरुण सहकारी चाहता वर्ग तयार इथे सज्ज होतोय आणि यावेळेस तिथे मात्र आंबेठाण चषकाची षटकार हॅट्रिक नोंदवणारा खेळाडू प्रशांत शिंदे अर्थात माऊली शिंदे लगोपाठचा 3रा वंडरफुल स्ट्रोक, षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. तुडुंब भरले नंद लाले सर सागराची येईल काय, लाख झाले खेळ तरी क्रिकेट सारखा होईल काय. लगोपाठचे 3 षटकार इथे आपण पाहतोय प्रशांत यांनी मात्र खेळून काढलेत.
पहिला षटकार अजित सातकरने खेळला, पहिला चौकार अजित सातकरने खेळलाय. पहिली विकेट आशुभाऊ भंडलकर यांनी घेतलीत, तर पहिले 3 चौकार अजय राजपूतने खेळलेत आणि पहिले 3 षटकार प्रशांत उर्फ माऊली शिंदे यांच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळालेत. मेडन ओव्हर पाहायला मिळाले नाही आणि अर्धशतक इथे जर पाहिलं तर अनिकेत रोडेनं नोंदवलंय. 17 चेंडूमध्ये 52 धावा, एक जबरदस्त अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. 5 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. अजय राजपूत 11 चाकण संघ आपण पाहताय 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 72 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. स्पर्धेच्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण जर पाहिलं तर संतोष काकरे, बंटी मांडेकर, निखिलदादा मांडेकर, गणेश घाटे, चेतन पडवळ, विनायक भालेराव, दीपक बोराडे, गुरुदेव घाटे, रवी मांडेकर, विनायक चव्हाण, संदेश मोहिते, शशीदादा मांडेकर, निखिल घाटे, अनुरागदादा मांडेकर, नितीनदादा मांडेकर, अक्षयदादा पडवळ या संपूर्ण आयोजकांचं एक बहरदार आयोजन आणि त्यांच्या स्वप्नातनं कष्टातनं आपण पाहतोय ही स्पर्धा मात्र इथं सुपर डुपर होताना पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये शेवटचं सुरू होईल आणि शेवटच्या षटकासाठी प्रथमेश ठोंबरे या गोलंदाजाला आमंत्रित केले. प्रथमेशचा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय भरधाव वेग पाहायला मिळालाय. यष्टीरक्षकाला चेंडू समजला नाही. पाईच्या रूपाने मात्र इथे चौकार प्राप्त होतोय. 4 धावा प्राप्त झाल्या. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. बाईच्या रूपाने इथे मात्र आपण पाहतोय धावा प्राप्त होत आहेत. चौकार येतोय. 76 धावांवरती स्कोर कार्ड. प्रथमेश ठोंबरे पुढे एकदा गोलंदाजी ह्या ट्रॅकमध्ये होता. तिथे मात्र आपण पाहतोय प्रशांत शिंदे यांच्या बॅटला स्पर्श करत चेंडू आपण पाहताय पॉईंट रिजनला आहे, बॅकवर्ड पॉईंटला. तिथे मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये प्रकाश यांनी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. एक सिंगल प्राप्त होईल आणि सिंगलच्या साह्याने धावफलकामध्ये 77 धावा पाहायला मिळाल्यात. यानंतर कुमार शिवांश नितेश शेठ शिवेकर, सरपंच श्री अक्षय शेठ शिवेकर स्पोर्ट्स फाउंडेशन शिवे देशमुखवाडी विरुद्ध नवखंडेनाथ स्पोर्ट्स फाउंडेशन पाईट मोहकल या दोन्ही संघांनी तयार राहा. आपली प्लेइंग 11 जमा करा. दोन्ही संघ कर्णधार कॅप्टन यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दाखल व्हा ही आपल्याला विनंती राहणार आहे. सत्याहत्तर धावा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे आपण पाहताय कल्याण रेखे 2 चेंडू खेळतायत, एका अंकावरती नाबाद आहे. प्रथमेश शिंदे 7 चेंडूमध्ये 21 धावा खेळलेल्या आहेत. यावेळेचा चेंडू पुढे एकदा वाईट बॉल आहे. उर्वरित 3 चेंडू अजूनही या षटकातले शिल्लक आहे. कल्याण रेखे यांना मात्र प्रश्न पडलाय की इथे हे चेंडू कशा प्रकारे खेळावे. प्रथमेश ठोंबरे इथे आपण पाहताय शिवे भागाव या संघाकडनं गोलंदाजी करतायत. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा इथे मात्र आपण पाहताय चुकी घडलीत आणि तिथे मात्र आपण पाहणार आहोत हा चेंडू 22च्या रूपाने मात्र चौकार येतोय. 4 धावा आहेत. पाहुणी मौका हा मारला चौका. बॅटिंग टीमकडनं नो बॉल साठी इथे मात्र रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. तिसरे पंच बिझी होतील. आपण चेक करणार आहोत. टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे आणि तिसऱ्या पंचांकडनं निर्णय कळवला जाईल हा चेंडू काय असणार आहे. पहा मित्रांनो, शिवे वाहगाव संघानं 8 धावा ह्या फुकटच्या दिलेल्या आहेत. कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो यष्टीरक्षकाकडनं चेंडू सुटला आणि तो थेट सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. यापूर्वी देखील असे चित्र पाहायला मिळालं आणि तेच चित्र पुनरावृत्ती पाहायला मिळाली शिवे वाहगाव संघाकडनं. चुका करा पण क्रिकेटच्या मैदानावरती नकोत. कारण एकदा झालेली चूक ही प्रतिस्पर्धी संघासमोर एक संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करताना निश्चित रूपाने पाहायला मिळतो. ज्या संघाच्या चुका जास्त तो संघ देखील अडचणी जातो, पराभवाच्या छायेमध्ये जाताना पाहायला मिळतो. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलाय. इट्स फेअर डिलिव्हरी. 82 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 22च्या रूपाने मिळालेल्या चौकाराच्या 4 धावा इथे मात्र स्कोरबोर्डवरती जमा झाल्यात आणि 82 धावांनी आपण पाहतोय धावफलक आपण पाहतो पुढे गेलं. 4 गडी आतापर्यंत बाद झालेत. यानंतर शिवे देशमुखवाडी विरुद्ध मोहकल पाईट ही मॅच आपण खेळवणार आहोत आणि त्या सामन्याचा टॉस या इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. दोन्ही संघ कर्णधार कॅप्टन आपण त्याची नोंद घ्या. इनिंग ब्रेकमध्ये पुढील सामन्याचा नाणेफेकीचा गोल संपन्न होणार आहे. प्रथमेश ठोंबरे शेवटच्या षटकासाठी गोलंदाज पुढे एकदा. हा चेंडू इथे मात्र कल्याण रेखे यांच्या बॅटमधनं मोठा फटका आहे.
क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चेंडू अडवला जाईल, फील्ड केला गेलाय, सुंदर क्षेत्ररक्षण, फेकी देखील अचूक पाहायला मिळाली, एक सिंगल प्राप्त झाली आणि सिंगलच्या साह्याने धावफलकामध्ये 83 धावांची नोंद पाहायला मिळाली. 5.5 षटकांचा खेळ संपलाय. चाकण संघ आपण पाहतोय 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 83 अंकापर्यंत आलाय. शेवटचा चेंडू मात्र मैदानावरती शिल्लक राहिलाय. माऊली शिंदे यांच्या बॅटमधनं मोठा फटका आहे. चेंडू आपण पाहतोय कव्हर पॉईंटला जाताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडूपर्यंत पोहोचतायत. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फील्ड केला गेलेला चेंडू आणि सुरेख क्षेत्ररक्षणापाठोपाठ खेळपट्टीवरती पडून पूर्ण केलेल्या 2 धावा आणि या 2 धावांच्या साह्याने आपण पाहतोय स्कोरबोर्डवरती प्रथमतः पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना अजय राजपूत 11 चाकण संघानं बनवल्यात 85 धावा आणि विजयासाठी आपण पाहतोय रोहिणीताई पडवळ, आरवीदिदी चंद्रकांत सातपुते, स्पोर्ट्स फाउंडेशन, सुपरस्टार, शिवगर्जना, शिवे वहागाव संघ 36 चेंडू 86 धावांचं आव्हान मैदानावरती तुम्हासाठी दिलेलं आहे. चला यानंतर पुढील सामन्याचा टॉस आपण करतोय. नाणेफेकीचा कौल संपन्न केला जाईल. कुमार शिवांश नितेश शेठ शिवेकर आणि सरपंच श्री अक्षय शेठ शिवेकर, स्पोर्ट्स फाउंडेशन, शिवे देशमुखवाडी विरुद्ध नवखंडेनाथ स्पोर्ट्स पाईट मोहकल, दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. चला मैदानावरती आपण जर पाहिलं तर एक इनिंगचा एक डावाचा खेळ मैदानावरती संपलाय. 85 धावा पहिल्या डावामध्ये बनवल्या गेल्यात आणि दुसऱ्या डावासाठी आपण जर पाहिलं तर 86 धावांचा पाठलाग जो मात्र शिवे वहागाव संघाला इथे मात्र करायचा आहे. एका लाईनमधनं संघ शिवे वहागाव संघ खेळाडू कक्षामध्ये दाखल होतोय तर एका लाईनमधनं आपण पाहतोय चाकण संघ इथे मात्र मैदानाचा ताबा घेतोय, क्षेत्ररक्षणासाठी मैदानावरती दाखल होतोय. दुसरा इनिंगचा आणि दुसऱ्या डावाचा खेळ मैदानावरती सुरू होईल. तत्पूर्वी आपण या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पुढील मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. शिवे देशमुखवाडी विरुद्ध पाईट मोहकल ही मॅच यानंतर आणि त्या सामन्याचा टॉस नाणेफेकीचा कौल संपन्न केला जातोय. भानुदास शेठ दवणे या मान्यवरांना विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. त्याचप्रमाणे शिवेगावचे युवा आदर्श सरपंच सन्माननीय अक्षय शेठ शिवेकर यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. त्याचप्रमाणे आंबेठा नगरीचे युवा उद्योजक सन्माननीय शांताराम भाऊ गाडे या मान्यवरांना देखील विनंती राहील आपण देखील टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते शुभ उपस्थितीमध्ये आपण पुढील सामन्याचा टॉस नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करणार आहोत. चला विनंती आहे दोन्ही कॅप्टन आपण टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल इथे आपण पाहिलं ते संपन्न केला होतोय. मान्यवर पाहुणे उपस्थित झालेले आहेत आणि आपण यानंतरच्या मॅचचा टॉस करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पाहिले तर उपस्थित होत आहेत शिवे देशमुखवाडी आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर यानंतरची मॅच असेल पाईट मोहकल या दोन्ही संघांचे कॅप्टन उपस्थित आहेत. टॉस या ठिकाणी आपण करतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. पाईट मोहकल संघाचे कॅप्टन कॉल करतायत. हेड आणि आकाशाकडून समिनीकडे हेड कॉल पाईट मोखल. टॉस या ठिकाणी आपण पाहिलं ते संपन्न झालाय. टॉस जिंकलाय. प्रथमतः निर्णय काय असेल अक्षय? बॅटिंग करण्याचा निर्णय असेल. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर आंबेडकर चषक 2025 घेत आहेत. 2 गाव मिळून तुमचा संघ आज या स्पर्धेत उतरतोय. खरं तर किती धावांचं टार्गेट असेल काय सांगाल? प्रतिस्पर्धी देखील प्रचंड ताकदवान आहे. कमीत कमी आम्ही 80 ते 85 धावांचा ठोकण्याचा हे करेल. धन्यवाद, खूप सारे शुभेच्छा. अरुण आपल्या समेत आहेत. प्रथमतः टॉस पराभूत झाले तर प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचे किती धावांपर्यंत रोखाल प्रतिस्पर्धी संघाला? एक 60 ते 65 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही पण बॅटिंगच घेतोय. प्रथमतः आपण पाहिलं तर आता क्षेत्ररक्षण करायचे आंबेडकर चषकचं अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपण पाहता. या स्पर्धेच्या नियोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? नियोजन एकदम उत्कृष्ट प्रकारे झालंय. नियोजन खरंच खूप छान केलेलं आहे. थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांचं खूप खूप आभार. टॉस या ठिकाणी आपण संपन्न केलाय. आंबेडकर चषक 2025 आपण पाहताय. टॉस जिंकलाय प्रथमतः शिवे देशमुखवाडी हा संघ. यानंतर आपण पाहणार आहोत अर्थातच सरपंच अक्षय शेठ शिवेकर आणि कुमार शिवांश नितेश शेठ शिवेकर यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिवे देशमुखवाडी संघानं प्रथमतः टॉस जिंकून
बॅटिंगचा निर्णय घेतला तर क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केले. फाईट मोहोकल हा संघ आपल्याला प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मॅच सुरू होते. या मॅचचे समालोचन आपण ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मधून. ओ टू कॉम बॉक्स. पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे खेळलाय. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते. अगदी सडेतोड प्रत्युत्तर दिले जाते. जसं तसं प्रत्युत्तर आपण पाहतोय. अमर गोरेवरती आक्रमण केले. पहिला चेंडू आणि तो देखील मात्र पाठवलाय सीमा रेषा पार. धावा मिळतात 4. पाहुणी मौका चौकार देखील आपण पाहिलं तर येतोय. 4 धावांच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाचं खातं मैदान उघडले. त्यानंतर कार्तिक नवलेसाठी दुसरा चेंडू आपण पाहिलं तर इथे टाकला होता. तोपर्यंत एक सिंगल येते. 2 चेंडू आणि 5 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचं इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहतो मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या देखील इथे आपण पाहतोय मैदानावरती 36 चेंडू आणि 86 धावांचा पाठलाग इथे आपण पाहिलं तर करायचा प्रयत्न सुरू आहे. दोन्ही संघातील आपण पाहतोय टार्गेट मोठा आहे. परंतु या खेळपट्टीचा या मैदानाचा इतिहास आहे. या मैदानात धावा होतात. धावांचा पाठलागही पूर्ण होता आणि कित्येक वेळा आपण पाहिलंय सुरुवात अगदी त्याच प्रकारचे आपण पाहतोय. कार्तिकनं चौकार खेळलाय परंतु योगेश शिवेकरनं पहिला चेंडू मिड विकेटच्या वरतून पाठवलाय. सीमा रेषा पार. षटकार. छत्रपतींचा हा छावा या तसं बॅटिंग आपण पाहतोय. प्रभावित करणारे इम्प्रेस करणारे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. डावकरतीचं एक तेजपुंज तारा अमर गोरे आज मात्र गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. 3 चेंडू ते 11 धावा बनवलं जात आहेत. टार्गेट मोठा आहे. 86 धावांचा पाठलाग करायचा आहे. 36 चेंडूंना इथे आपण पाहिलं तर सामोरं जायचंय आणि सुरुवात मात्र कमालीची आहे. त्यावेळेचा चेंडू होता पॉइंटच्या टोक्यावरतून खेळलाय. टिप पॉइंट सीमा रेषा पार. योगेश शिवेकरला धावा मिळतात 4. टीमला मिळतात धावा 4. चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. 15 धावा धावपल होते आहे. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत. गोलंदाज अमर गोरेला आपण पाहतोय. एक चौकार, एक सिंगल, षटकार, चौकार. धावसंख्या 15. टप्पा पडतोय. पंच इथे आपल्याला कळवतील. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. कमबॅक केला ते पुनरागमन वापसी देखील आपण पाहतो. अमर गोरेला कित्येक वेळा आपण पाहिले. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण गावातून सातत्याने क्रिकेट खेळलं. अंडरआर्म नाईट सर्कल अपिच क्रिकेट आपण पाहिलं. फुलपिच क्रिकेट पाहिलं. ओव्हरआर्म क्रिकेट आपण पाहिलं. लेदर बॉल, रबर बॉल, टेनिस बॉल प्रत्येक क्रिकेटमध्ये त्यानं हुकूमत गाजवली. पुणे जिल्ह्यात याचं आयकॉन, याचं आयडॉल म्हणून तो सातत्याने आपल्याला पाहायला मिळाला. अनेक स्पर्धा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आयकॉनच्या भूमिकेत त्याला आपण पाहिलं. अमर गोरेकडे ती क्षमता आहे कमबॅक करण्याची. फुल टॉस चेंडू होता. स्क्वेअर लेगला उडवलाय आणि पाठवलाय सीमा रेषा पार. ती इव्हेंटच्या बाउंड्रीवरती चेंडू आदळतोय, आपटतोय, धडकतो आणि पडतोय. योगेश शिवेकरच्या बॅटमधून येतोय. आंबेठाण चषक 2025 चा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. धावा त्या मात्र धावपल होत आहेत. 30 चेंडू आणि 65 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्या. टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आंबेठाण चषक 2025 आपण पाहत आहे. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण आयोजित भव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा
आणि या स्पर्धेचे एक अतिशय भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण पाहताय. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलक होत आहेत. 30 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 65 धावा. सामन्याचं समीकरण आपण पाहिलं तर इथे बदलताना पाहायला मिळते. गणित गुणोत्तर प्रमाण चित्र आपण पाहिलं तर सातत्यानं बदलताना पाहायला मिळते. कुणाल शिवेकर साठी एक बक्षीस येते. क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व सन्मान्य बाळासाहेबची कडलक साहेबांच्या वतीनं कुणाल शिवेकरनं ज्या 2 विकेट मिळवल्यात त्या 2 विकेटसाठी कुणालला 2,000 रुपयांचं बक्षीस बाळासाहेब कडलक साहेबांच्या वतीनं आहे. साहेबांचं मनापासून आभारी आहोत. सातत्याने क्रिकेट खेळाडूंवरती नितांत प्रेम त्यांचं देखील आपण पाहिलं तर असताना कुणालवरती तर फार मोठं प्रेम आहे. कुणालच्या 2 विकेटसाठी 2,000 रुपयांचं बक्षीस बाळासाहेब कडलक साहेबांच्या वतीनं आहे. साहेबांचं स्वागत आहे. आंबेठाण चषक 2025च्या वतीनं श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण आणि समस्त ग्रामस्थ आंबेठाणच्या वतीनं सन्मान्य संतोष शेठ दवणे साहेबांचं शुभागमन होते. सन्मान्य प्रदीप शेठ आरडे हेही मान्यवर उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. संतोष शेठ दवणे साहेबांच्या वतीनं आपल्या स्पर्धेत एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईकचं सौजन्य आहे. वेदांत एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा आंबेठाण नगरीचे प्रतितेश उद्योजक उपस्थित होत आहेत. आपलं स्वागत आहे. गोलंदाजीच्या मार्क होते अजित पवार. पहिला चेंडू होता समोर खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते आणि स्कोर कार्ड होती आकडे इथे आपण पाहिलं तर बदलत आहेत. षटक क्रमांक 2 करण्यासाठी अजित पवारला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूत एक सिंगल घेत कार्तिकला आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट करताना. सध्याच्या घडीला कार्तिक नवलेच्या नावाची चर्चा आपण सातत्यानं पाहतोय. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पश्चिम भागातील वहागावचा हा सुपरस्टार वहागाव संघातून त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मुंबईत क्रिकेट खेळला, पुण्यात क्रिकेट खेळला आणि सध्याच्या घडीला त्याच्या नावाच्या चर्चा आपण पाहतोय. परंतु मिडल ऑफ द बॅट आज ही बॅट थांबायला तयार नाही. रात्री चार्जिंग करून ठेवली होती की काय त्या प्रकारची बॅटिंग करतो योगेश शिवेकर आणि त्याच्या बॅटमधून चेंडू मात्र जाईल ऑन साइड मिड विकेटला. सीमारेषा पार, टोले जंग प्रहार, षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. जबरदस्त बॅटिंग योगेश शिवेकर कडनं आपण पाहतोय. शक्य तेवढे प्रयत्न केल्यावरती असे की असं काहीच राहत नाही. ते प्रयत्न आज योगेश शिवेकरच्या बॅटमधून आपण पाहतोय. 5 चेंडू खेळल्या, 22 धावा त्यानं बनवल्यात. योगेशला देखील आपण याचा ऐकवण्याचा आयडॉल सातत्यानं पाहिलं. क्रिकेटचा खेळ असाच आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष असतो. एक व्हाईट बॉल येतोय, खराब चेंडू आपण पाहतो, अतिरिक्त अवांतर धाव येते. 29 धावा धावफलक होत आहेत. एक काळ होता योगेश शिवेकरनं प्रचंड मोठा धुमाकूळ घातला होता. मध्यंतरी क्रिकेट थोडंसं थांबलं. क्रिकेट थांबलं नाही, फॉर्मशी तो झुंज देत होता, संघर्ष करताना पाहायला मिळाला. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा योगेश शिवेकर नावाच्या चर्चा आज आंबेठाण चषक मध्ये होणार यातील मात्र शंका नाही. गगनाला गवस निघालारा, गगनभेदी, गगनचुंबी षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहते. फलंदाजीचं झंझावत इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. षटक क्रमांक देखील इथे आपण पाहिले तर सुरू आहेत. गोलंदाजी देखील आपण पाहता मैदानावरती अजित पवारच्या गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर आक्रमण केला ते अल्ला प्रति अल्ला आपण पाहतोय. क्रॉस बॅट केला, मिड विकेटला चेंडू होतोय. क्षेत्ररक्षक आहे अजय राजपूत अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत पळून पूर्ण केला आता 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जाते आणि धावफलक होती इथे आपल्याला आकडे मात्र बदलताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा खेळ असाच आहे, क्षणाक्षणाला बदलणारा खेळ आहे. इथे काल एखादा धडेकबाज खेळी करणारा आज मात्र त्याच्या खेळाची प्रचिती पाहायला मिळत नाही. परंतु काल फॉर्मशी झुंजणारा आज मात्र एक जबरदस्त खेळ करतो. विकेट येते आणि फलंदाज इथे मात्र बाद होते. अजित पवारला मिळतं यश. योगेश शिवेकर पहिला धक्का, पहिला बॅटर बाद. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. ओनर राहुल कदम आपण पाहिलं तर विकेट किपरच्या भूमिकेत आहे. टेस्टनच्या पाठीमागे एक सुंदर झेल इथे आपल्याला टिपताना पाहायला मिळतात. विकेट इथे योगेश शिवेकर पहिला बॅटर इथे आपल्याला आउट होताना पाहायला मिळतोय.
न्यू बॅटर नवीन फलंदाज आता बॅटिंगसाठी मैदानात उतरतोय. आकाश नवले तो मात्र बॅटिंगसाठी आता मैदानात येतोय. ऑन डाऊनला तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आपण पाहतोय. आकाश नवले का 47 धावांचं समीकरण आपण पाहतोय. ऑनलाईन प्रेक्षकांचं स्वागत आहे. एक धावा आहेत, एक कडी बाद, 24 चेंडू आणि 47 ची गरज. फटका केलाय समोर. कार्तिकच्या बॅट मधून आपण पाहतोय क्षेत्ररक्षक थोडासा पंबल होतोय. सचिन बर्गे आणि तोपर्यंत पळून पूर्ण केला आता 2 धावा. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होती एक कडी बाद, 41 धावा. समीकरण आपण पाहिलं तर बदलते. गणित गुणोत्तर प्रमाणची तर सातत्यानं इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळते. 23 चेंडू आणि 45 धावांची गरज इथे आपण पाहिलं तर विजयासाठी आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहेत. एक कडी बाद, 41, 25 चेंडू आणि 45 23 चेंडू 45. फटका मात्र खेळलाय कार्तिकनं. गुडगा टेकवत चेंडू मात्र पाठवलाय समोर. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे गुडगा टेक, सिक्सर देख, सीमारेषा पार, 6 रन, षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. उभरत्या सिताऱ्यांचा कोहिनूर नवकृतीचं एक आक्रमक बॅटर यावेळेस मात्र केलाय. फटका आपण पाहिलं तर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न सातत्यानं इथे आपण पाहिलं तर केला. तो कार्तिकच्या बॅटमधून एक सिंगल येते. 48 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. एक गडी बाद. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 21 चेंडू 38 ची गरज. अठ्ठेचाळीस धावा धावपल होत आहेत. इथे आपण पाहिलं तर पंच काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहणार आहोत. पंचांचा निर्णय तो देखील आपण पाहणार आहोत. मुख्य पंच आपण पाहतोय दीपक वेगळकर सर इथे आपल्याला कळवत आहेत. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. 49 धावा धावपल होती. 21 चेंडू आणि 37 ची गरज. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडतोय. विकेट किपर इथे आपण पाहिलं तर अडवतोय. तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर टाकला जातोय. 49 धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. 20 चेंडू आणि 37 धावांची गरज आपण पाहतो इथे मैदानात आहे. सामना रोमर्सचे का मॅच रंगतदार आहेत. उत्कंठ शिगेला पोचल्यात. अजय राजपूत 11 चाकण हा संघ आपण पाहिलं तर इथे विजेता होणार का? की रोहिणीताई पडवळ, अरविंद चंद्रकांत शेठ सातपुते यांच्या मालकीचा संघ शिवगर्जना सुपरस्टार शिववागाव हा संघ जिंकणार का हे देखील आपल्याला पाहायचे. प्रयत्न दोन्ही संघांचे सुरू आहेत. सिंगल डबल फार महत्वाचे आहे. एका धावेच्या मदतीने संघाचा अर्धशतक पूर्ण होते. जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. एक कडी बाद, 50 धावा. शेवटचे 19 चेंडू आणि बनवायच्या 36 धावा. 19 चेंडू आणि 36 धावांची गरज आपण पाहतोय. कार्तिक नवले बॅटिंग करतोय. 6 चेंडू 15. योगेश शिवेकरची एक ताबडतोब इनिंग आपण पाहिली. फटका खेळलाय चमरीच्या समांतर. क्षेत्ररक्षक आहेत ऑन साइड मिड विकेटला अडवते. फेकी करेल कल्याण रेखे. तोपर्यंत धावा मिळत आहेत. एक सिंगल, 51 धावा धावपल होत आहेत. एक कडी बाद. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शिवे वाहगाव संघाला विजयासाठी बनवायच्या 18 चेंडू 35 धावा. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न दोन्ही संघांचा आपण पाहिलं ते सुरू आहेत. यानंतरच्या दोन्ही टीमला विनंती आपण तयार राहा. डगआउटच्या जवळ जाऊन थांबला तरी काय हरकत नाही. ही मॅच संपल्यानंतर पुढील मॅच देखील आपण लगेच सुरू करणार आहोत. आंबेठाण चषक 2025 आपण पाहताय श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण आयोजित आंबेठाण चषक 2025 चा आजचा पहिला दिवस. यानंतरची मॅच देखील आपण पाहणार आहोत. दिशा स्पोर्ट फाउंडेशन मोहकल पाईट आणि त्यांच्या विरोधात
संघ देखील आपण पाहणार आहोत. सरपंच अक्षय शेठ शिवेकर यांच्या मालकीचा संघ आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर तोच संघ आपण पाहिले तर कुमार शिवांश नितेश शेठ शिवेकर याही नावानं आपल्या स्पर्धेत उतरलेला आहे. त्यानंतर ती मॅच आपण पाहणार आहोत. कुमार शिवांश नितेश शेठ शिवेकर, सरपंच श्री अक्षय शेठ शिवेकर, स्पोर्ट फाउंडेशन शिवे देशमुखवाडी आणि त्यांच्या विरोधात दिशा स्पोर्ट फाउंडेशन मोहकल आणि नवखंडेनाथ स्पोर्ट फाउंडेशन पाईट, अर्थात दिशा स्पोर्ट फाउंडेशन मोहकल पाईटचा संघ त्यानंतर आपल्याला इन ॲक्शन मैदानावरती पाहायला मिळणार आहे. त्यावेळेचा चेंडूचा टप्पा पडतोय विकेट किपरच्या हातात. आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू होता. फुल ऑफ लेनचा चेंडू होता. ऑप्शनच्या बाहेर टप्पा ठेवलाय. टिप कव्हर. चेंडू मात्र चाल सीमा रेषा पार. बॅक टू बॅक सलग दुसरा चौकार. 2 इन रो. एका पाठोपाठ एक ओळीनं 2 चौकार खेळतोय फलंदाज कार्तिक नवले. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती बॅक टू बॅक 2 बाउंड्री आपण पाहिलं तर येत आहेत. कार्तिकची बॅटिंग आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त फलंदाजी तो मात्र इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे तो बहुत गलत बात. आणि प्रयत्न आपण पाहिले तर सुरू आहेत कार्तिक नवले आणि टीमचे. महाराष्ट्र पोलीस अमोल गावारी साहेबांचे शुभागमन होते. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र पोलीस सेवेत तेही आपल्याला पाहिलं तर भारत देशाची सेवा करताना पाहायला मिळत आहेत. 2 चौकार पाठोपाठ एक डॉट बॉल येते. चौथं षटक आपण पाहतोय. धावसंख्या 59. फुल टॉस चेंडू होता. कडक बेधडक चेंडू जाईल पलीकडे थेट सडक वरती. चरण षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 65 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 21 धावा. प्रयत्न करावा लागतील गोलंदाजी करणाऱ्या संघाला. काही डॉट बॉल काही विकेट घ्यावा लागतील. शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. क्रिकेटचा खेळ असंच आहे. अनिश्चितता भरपूर आहे. अनप्रिडिक्टेबल गेम आणि आंबेठाणचं मैदान जे तुम्ही पाहताय ना छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण हे खेळाडूंसाठी नंदनवन राहिलेलं आहे. क्रिकेटच्या खेळाडूंनी फलंदाजी करत असताना बॅटमधून चौकार षटकारांचे फटाके सातत्यानं इथे आपण पाहिलं तर या मैदान ते खेळलेलं आहे. आणि त्यामुळे धावा बनवल्या जातात. धावांचा पाठलाग होतो कित्येक वेळा कित्येक मॅचेसमध्ये आणि कित्येक स्पर्धेत या मैदानावरती आपण पाहिलेलं आहे. ही माती हे मैदान सातत्यानं आपण पाहिलं तर चर्चेत राहिलेलं आहे क्रिकेट या खेळासाठी. उद्योजक अजित शेठ शिवेकर उपस्थित होत आहेत. त्यांचे स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण आवर्जून ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहात. संघ मालक म्हणून देखील याचं रिप्रेझेंट ते करतायत. त्यांचे बंधू आदरणीय शिवेनगरीचे सरपंच अक्षय शेठ शिवेकर यांच्या मालकीचा संघ. यानंतर आपण इन ॲक्शन पाहणार आहोत. शिवे वाघावचे अनेक ग्रामस्थ अनेक क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारी क्रिकेटवेडी माणसं आपण पाहिलं तर उपस्थित आहेत. क्रिकेट प्रेमी उपस्थित आहे. त्या सर्वांचं स्वागत आहे. आणि चेंडू मात्र पाठवलाय ऑन साइड मिड विकेट सीमा पार. आकाशच्या बॅट मधून आकाशाला गवस निघालारा हा खणखणीत षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजीचं झंझावत इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होती. धावपल कोते आकडे आपण पाहिले तर बदलत आहेत. 71 धावा धावपल कोते आहेत. एक कडी बाद. आज शिवे वाहागावरतून आपण पाहिलं तर असंख्य मित्रपरिवार उपस्थित आहेत. प्रत्येक गावातून आज क्रिकेटच्या खेळावरती नितांत प्रेम करणारी क्रिकेट मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. नो बॉल षटकार. आणि सामन्याचं समीकरण गणित गुणोत्तर प्रमाण चित्र पूर्णपणे बदलून गेले. 11 चेंडू आणि बनवायच्या 8 धावा. गोलंदाज प्रशांत शिंदे इथे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क होते आहे. प्रशांतच्या गोलंदाजीची जबरदस्त तोडफोड इथे आपण पाहिलं तर करतोय बॅटर आकाश नवले.
कार्तिक 13 चेंडू 30, आकाश नवले आपण पाहतोय 5 चेंडू आणि 15 धावा. किरण नवले वाघाव नगरीचे ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहे आकाशच्या खेळीसाठी. टप्पा पडतोय चेंडू विकेट किपरच्या हातात, कमबॅक केला ते वापसी देखील आपण पाहतोय. एक डॉट बॉल येतोय, फ्रीड चेंडू होता आणि तो आपण पाहिलं तरी ते निर्धाव येतोय. 78 धावा धावपल होत आहेत, एक कडी बाद. शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 8 धावा. दोन बलाढ्य संघांची पडले गाठ, कोण कोणावरती करेल मात, कोण कोणाची लावेल वाट, परंतु शिवे वहागावचे खेळाडू या मॅच मध्ये अतिशय जबरदस्त बॅटिंग करतायत. कार्बन कमाल कॅच टेकन, व्हेरी गुड कॅच. या स्पर्धेतील अतिशय नेत्र जीपक सेल आपण पाहिलं तर तिथे टिपला आणि फलंदाजचा इथे मात्र होतोय आकाश आउट बाद. संधी साधून क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार देताना या कॅचचा जरूर विचार केला जाईल. या प्रकारचा झेल आपण पाहिलं तर त्यानं इथे टिपलेला आहे. अगदी हवेत उंच झेप घेतली आणि त्यानंतर एक सुंदर कॅच त्यानं इथे अखेर पकडलेला आहे. डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे अतुलजी दवणे साहेब, कुलदीपजी पडवळ, विशालजी दवणे, तुषारजी दवणे, आकाशभाऊ दवणे, प्रदीपभाऊ आरडे या मान्यवरांचे शुभागमन होते. हे सर्व मान्यवर आंबेठाणचे उपसरपंच शहाजी शेठ आरडे यांच्या समेत उपस्थित आहे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि इथे मात्र एक टोले चंग प्रहार टोकलाय चटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. दोन गडी बाद 84 विजयासाठी बनवायच्या फक्त 2 धावा. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू आणि 2. सामना होता कुठे, मॅच आली कुठे. खरे तर फार मोठं टार्गेट होतं 36 चेंडू 86, परंतु या मैदानाला ते काही नवीन नाही. या मैदानात कित्येक वेळा आपण त्या बनताना पाहिल्यात आणि कित्येक वेळा त्या धावांचा पाठलाग पूर्ण होताना आपण पाहिलेला आहे. यावेळीचा चेंडूचा फटका खेळला, बॅक टू बॉलर अडवतोय क्षेत्ररक्षक, गोलंदाज स्वतः फॉलोथ्रू मध्ये. तोपर्यंत एक डॉट बॉल आपण पाहतोय. 7 चेंडू 2 ची गरज. कुणाल शिवेकर बॅटिंगला, 2 चेंडू 6 धावा. 2 चेंडू 6 कुणालनं बनवल्यात. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहिलं तर सुरू आहे. त्यावेळी चेंडू मात्र खेळलाय जमिनीच्या समांतर, लॉंगॉनला अडवलाय, फेकी होते तोपर्यंत एक सिंगल येते. सहा चेंडू आणि 1 धावेची गरज. शेवटचे देखील आपण पाहिलं तर 1 धावेची गरज इथे आपण पाहिलं तर विजयासाठी आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. 85 बनवल्यात, 2 विकेट इथे गमवल्यात. शॉर्ट पिच चेंडूचा फटका मात्र खेळलाय ऑन साइड मिड विकेटला, एक सिंगल घेता सामना मात्र इथे जिंकला आणि विजेता होतोय या स्पर्धेत. पहिला सामना जिंकत एक मोठा दिमागदार विजय संपादित करतोय. बोरदरा नगरीच्या ग्रामपंचायत सदस्य सहभागी होती रोहिणीताई सचिन शेठ पडवळ, कुमारी अरविदिदी चंद्रकांत शेठ सातपुते स्पोर्ट फाउंडेशन, शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब, सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब, शिवे वहागाव. हा संघ मात्र विजेते होते. विजेता संघाचं अभिनंदन, पराभूत टीमचं हार्दिक हार्दिक आभार. अजय राजपूतच्या कॅचसाठी 200 रुपयांचं बक्षीस जमा होते. अजय राजपूत वरती